नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासला आपण सुरुवात करू. तर 1857चा उठाव या प्रकरणाबद्दलचा भाग आपण बघतो आहोत. आज आपल्याला या प्रकरणाचा शेवट करायचा आहे आणि उद्यापासून राज्यशास्त्राच्या विभागाला सुरुवात करायची आहे. तर 1857च्या बंडातील शेवटचा एकच मुद्दा शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे या 1857च्या बंडाचे काय परिणाम झालेले आहेत. तर हे परिणाम बघण्या अगोदर सुरुवातीपासून आपण काय बघितलेलं आहे तर ते थोडक्यात मी सांगतो, कारण आता 2 दिवसाचा परत गॅप या ठिकाणी पडलेला आहे. त्यामुळे या शेवटच्या मुद्द्याची लिंक लागण्यासाठी आतापर्यंत आपण या प्रकरणाचा काय भाग बघितलेला आहे तर तो थोडक्यात मी सांगतो पुन्हा एकदा उजळणी स्वरूपात, आणि मग आपण शेवटचा मुद्दा या ठिकाणी विचारात घेऊ. तर पहिल्यांदा आपण बघितलं 1857च्या बंडाला भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध म्हणतात की शिपायांचं बंड म्हणतात, असे दोन महत्वाचे वाद या बंडाच्या नावाबद्दलचे आहेत. तर त्याच्या बाबतीतला थोडक्यात भाग आपण बघितलेला होता, ज्यामध्ये याला स्वातंत्र्य युद्ध असं म्हणू शकत नाही. याचं कारण आपण शनिवारी सुद्धा बघितलेलं आहे. या 1857च्या बंडात आपल्याला का अपयश आलं, या अपयशाची कारण जर आपण डोळ्यासमोर घेतली तर आपल्याला पटकन लक्षात येईल की या 1857च्या बंडाला आपण भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणू शकत नाही. याचं पहिलं कारण भारतीयांच्याकडे योग्य नेतृत्व नव्हतं, निश्चित ध्येय नव्हतं. स्वातंत्र्य हा शब्दप्रयोग कुठेही वापरलेला दिसून येत नाही. जे कोणी या 1857च्या बंडामध्ये लढले ते सगळे स्वार्थी वृत्तीनं लढलेले आपल्याला दिसतात, जे प्रत्येकाचा वेगळा हेतू या ठिकाणी होता, वेगळं ध्येय या ठिकाणी होतं, आणि त्याच्या माध्यमातून हे अपयश समोर आलं, आणि म्हणून याला आपण स्वातंत्र्य युद्ध असं म्हणू शकत नाही. काही अंशी याला आपण शिपायांचं बंड म्हणू शकतो. याच्या पाठीमागे दोन कारण आहेत. एक, जे शिपाई इंग्रजांच्या सैन्यात होते त्यांनी एनफिल्ड रायफल वापरायला विरोध केला, ज्याच्या माध्यमातून बंडाला सुरुवात झाली. हा एक मुद्दा आपल्याला याच्यातला दिसतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जे संस्थानिक किंवा जमीनदार, राजे, सरंजामदार ज्यांची वतनं, त्यांचे अधिकार इंग्रजांनी काढून घेतले, त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेले लाखो सैनिक बेकार झाले. त्यानंतर लॉर्ड वेलस्ली याच्या सहाय्यक सैन्य पद्धतीमुळे सुद्धा बरेच सैनिक बेकार झालेले दिसतात, ज्याच्यामुळे या बेकार झालेल्या सैनिकांनी, शिपायांनी असंतोषातून इंग्रजांच्या विरोधात बंड केले. म्हणजे एक, जे बेकार झाले सैनिक तेही बंडात उतरले, आणि दुसऱ्या बाजूला जे इंग्रजांच्या सैन्यात होते त्यांनी बंड केले. त्यामुळे याला आपण शिपायांचं बंड असं म्हणू शकतो. तर असे दोन महत्वाचे वाद या बंडाबद्दलचे आहेत, ते आपण सुरुवातीला बघितले. त्याच्यानंतर आपण मग या 1857च्या बंडाला नेमकी कोणती कारणीभूत होती याचा भाग आपण बघितला, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघितली राजकीय कारण. ज्या राजकीय कारणांमध्ये लॉर्ड वेलस्ली याचं तैनाती फौज पद्धत किंवा सहाय्यक सैन्य पद्धत की ज्याच्यामुळे असंतोष निर्माण झाला. लॉर्ड डलहौसी याचं दत्तक वारस नामंजूर धोरण की ज्याच्यामुळे सातारा, झाशी, कानपूर, नागपूर, उदयपूर, संबळपूर यासारखी संस्थानं खालसा करण्यात आली, त्यामुळे तिथले संस्थानिक असंतुष्ट राहिले. त्यानंतर आपल्या देशातील काही अनेक राजकीय तत्व त्यांनी बदलली, राजकीय धोरणं बदलली, ज्या राजकीय धोरणांच्यामुळे सुद्धा असंतोष निर्माण झाला, आणि त्याचं फलित म्हणजे 1857च्या बंडाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपण धार्मिक कारण बघितलं की धर्माच्या नावावरती अनेक गोष्टी इंग्रजांनी बंधनकारक लादलेल्या होत्या, ज्या आपण लष्करी कारणांमध्ये सुद्धा बघतो. त्यानंतर आर्थिक कारण आपण बघितलं की आर्थिक कारणामध्ये इंग्रजांची जमीन वसूल पद्धत आहे. इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती की ज्या औद्योगिक क्रांतीचे भारतामध्ये वेगवेगळे पडसाद उमटले,
आपल्या देशातील लाखो विणकर आणि कारागीर बेकार झाले. त्यानंतर इंग्रजांनी आयात आणि निर्यातीचं वेगळं धोरण निर्माण केलं. जकात कर वेगळे निर्माण केले की ज्या जकात करांच्यामुळे सुद्धा आपल्या देशामध्ये आर्थिक दृष्ट्या खूप मोठं शोषण भारतीयांचं इंग्रजांनी सुरू केलं की ज्या शोषणामुळेही इथे आपल्याला असंतोष वाढला आणि त्या असंतोषाचं फलित म्हणजे 1857चं बंड झालं. त्यानंतर आपण शासकीय कारणं बघितली. ज्या शासकीय कारणामध्ये दिवाणी आणि फौजदारी या दोन महत्वाच्या न्यायदान व्यवस्थेचं स्वरूप की याच्यामध्ये जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा भारतीयांना कशी देता येऊ शकेल असाच विचार दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या माध्यमातून इंग्रजांनी केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे या न्यायदान व्यवस्थेमुळे भारतीयांचं शोषण वाढलं. त्याच्यानंतर इंग्रजी ही न्यायालयीन भाषा त्यांनी बनवली की ज्यामुळे इंग्रजी या न्यायालयीन भाषेमुळे नेमकं न्यायदान प्रक्रिया कशी चालते हे त्यांना कळत नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी मग आपल्या भारतीयांच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि इंग्रजांच्या विरोधात 1857चा बंड झाला. त्यानंतर अनेकांची जमीन म्हणजे वतन जप्त केली, इनाम जप्त केली, ज्याच्यामुळे सुद्धा अनेक राजे सरंजामदार किंवा संस्थानिक हे असंतुष्ट झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आपण लष्करी कारण बघितलं. जे भारतीय नागरिक इंग्रजांच्या सैन्यामध्ये दाखल आहेत, काम करत होते, तर त्या सैनिकांना दिली जाणारी वागणूक ही अतिशय हीनतेची वागणूक दिली जायची. त्यांचं मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जात होतं आणि त्या शोषणाच्या माध्यमातूनच सैनिकांनी बंड केलेला आपल्याला दिसतो. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जर विचार केला तर भारतीय सैनिकांची इंग्रजांच्या सैन्यामध्ये असलेली अवस्था हलाखीची होती. 8 पट कमी पगार भारतीय सैनिकांना दिला जात होता. भारतीयांच्या अंगी चांगले गुण किंवा कौशल्य पात्रता असून सुद्धा किंवा अनुभव असून सुद्धा वरच्या हुद्द्याच्या जागा भारतीयांना दिल्या जात नव्हत्या. त्यांना खालच्याच जागांवरती राहावं लागत होतं. त्यामुळे इथे या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला दिसतो. त्यानंतर भारतीय सैनिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धार्मिक बंधनं घातली जात होती. जे कपाळाला गंध लावायचा नाही, शेंडी राखायची नाही, गळ्यात जानवं घालायचं नाही किंवा लुंगी नेसायची नाही. तर अशा एक ना अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आपल्याला दिसतात की त्याच्या माध्यमातून या ठिकाणी सैनिक हे असंतुष्ट झाले. आणि त्याच्या पलीकडे आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे भारतीय सैनिकांना सक्तीनं समुद्र प्रवास ओलांडावा लागत होता किंवा तो ओलांडला जात होता. त्यामुळे समुद्र प्रवास ओलांडणं म्हणजे आपल्या धर्माचा होप किंवा धर्म जात भ्रष्ट होते असं म्हटलं जायचं. आणि याच्या माध्यमातून सुद्धा भारतीय सैनिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि त्या सगळ्याचं फलित म्हणजे 1857चं बंड झालं. असं आपण लष्करी कारण बघितली. तत्कालीन कारण बघितलं. ज्या तत्कालीन काळामध्ये एनफिल्ड नावाची लांब पल्ल्याची रायफल इंग्रजांनी लागू केली. ज्या एनफिल्ड नावाच्या रायफलीला लागणारं काडतूस ते तोंडानं सोलावं लागत होतं. त्यामुळे तिथे गायीची आणि डुकराची चरबी लावली जात होती असा एक गैरसमज पसरला आणि त्या गैरसमजातून एनफिल्ड रायफलीला विरोध झाला. ज्याच्या माध्यमातून मंगल पांडेनं या ठिकाणी पहिल्यांदा विरोध केला आणि त्याच्यामध्ये मग ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या त्यानं घडवून आणली. पुढे मंगल पांडेला फाशी झाली आणि या 1857च्या बंडाला सुरुवात झाली. त्यानंतर आपण मग या बंडातल्या घटना बघितल्या. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडेनं या बंडाला सुरुवात केली. बराकपूरच्या छावणीनंतर मीरत इथल्या सैनिकांनी उठाव केला. मीरतच्या सैनिकांनी दिल्ली मध्ये आक्रमण केलं, उठाव केला आणि दिल्ली ताब्यात घेतली. ज्याच्यामध्ये मग दिल्लीमध्ये इंग्रजांची सत्ता बाजूला सारून तत्कालीन पदच्युत झालेला मोगल बादशाह दुसरा बहादूर शाह याला भारताचा सम्राट म्हणून मीरतच्या सैनिकांनी पदावरती बसवलं. त्यानंतर घटना झाली आपल्या कानपूरमध्ये. मराठ्यांचा पेशवा नानासाहेब याला दिलं जाणारं दत्तक निवृत्ती वेतन हे रद्द करण्यात आलं. त्यामुळे त्या निवृत्ती वेतन आपल्याला मिळावं म्हणून कानपूरमध्ये नानासाहेबांनी बंड केलं.
पण नानासाहेबांचा पराभव झाला, त्याचा मृत्यू झाला. मग त्याचा सेनापती तात्या टोपे यानं झाशीची राणी लक्ष्मीबाईला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि मग झाशी या ठिकाणी उठाव झाला. राणी लक्ष्मीबाई हिनं इंग्रजांच्या विरोधात प्रतिकार करून ग्वाल्हेर हा प्रांत इंग्रजांकडून जिंकून घेतला, की ज्याच्यामुळे एका युरोपियन इतिहासकारानं झाशीच्या राणीचा उल्लेख हा बंडखोरातील अत्यंत शूर व्यक्ती असा म्हणून केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे तिथेही आपल्याला या ग्वाल्हेर आणि झाशीचा संदर्भ आहे. पुढे झाशी या ठिकाणी बंड झालं, की जिथे स्वतःच्या दत्तक मुलाला पाठीवर घेऊन झाशीची राणी रणांगणामध्ये उतरलेली दिसते, पण तिथे तिचा मृत्यू झाला. शेवटी तात्या टोपे एकटा पडला, की त्याला मग राजपूत राजा जयसिंग या जयसिंगानं तात्या टोपेला शोधून दिलं, इंग्रजांच्या हवाले केले, की ज्याच्यामुळे मग पुढे तात्या टोपेला सुद्धा मारण्यात आलं. अशा पद्धतीनं कानपूर आणि झाशी या ठिकाणी उठाव झाला. त्यानंतर पुढे आपल्या अवध प्रांतामध्ये बंड झालं, की ज्या अवध प्रांतामध्ये बेगम हजरत महल हिनं बंड केलं, पण तिच्यावरती आक्रमण किंवा हल्ला झाल्यानंतर ती नेपाळला पळून गेली आणि अवध मधलं बंड सुद्धा इंग्रजांनी शमविलं. तर असं टप्प्याटप्प्याने इंग्रजांनी सगळ्या ठिकाणची बंड शमविली आणि 1857च्या बंडामध्ये त्यांना विजय मिळाला. पण भारतीयांना अपयश का आलं हे आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी 7 कारणं सांगितलेले आहे, ज्याच्यामध्ये मुख्य पहिला मुद्दा येतो तो म्हणजे भारतीयांच्याकडे योग्य नेतृत्व नव्हतं, भारतीयांच्याकडे निश्चित ध्येय नव्हतं, भारतीयांच्याकडे चांगली शस्त्रास्त्र नव्हती. चौथी गोष्ट आपण बघितली की भारतीयांनीच भारतीयांना लुटलं, त्यामुळे भारतीयांचा विश्वास त्या ठिकाणी या 1857च्या बंडामध्ये राहिला नाही. इंग्रजांनी दळणवळण किंवा वाहतुकीच्या साधनांचा योग्य वापर करून घेतला, त्यामुळे इंग्रजांना यश आलं, भारतीयांना अपयश आलं. त्यानंतर अनेक भारतीय हे स्वार्थी वृत्तीनं लढले, त्यामुळे आपल्याला अपयश आलं. 1857चा बंडाचा विस्तार हा अखंड भारतात झालेला आपल्याला दिसून येत नाही, मोजक्या प्रांतामध्येच बंड झालं, त्यामुळेही आपल्याला अपयश आलेलं दिसून येतं. भारतीयांच्यामध्ये एकता नव्हती, ते एकीनं लढले नाही, प्रत्येक प्रांतामध्ये स्वतः लढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिथे त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. तर अशी आपण 1857च्या बंडात आपल्याला अपयश का आलं तर याची कारणं आपण बघितलेली होती. यानंतर या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा जो शिल्लक राहिलेला आहे तो आपण बघू, तो म्हणजे 1857च्या बंडामध्ये जे परिणाम झाले भारतामध्ये, तर त्या परिणामांची चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर याच्यामध्ये पहिला महत्वाचा घटक आहे तो म्हणजे 1 नोव्हेंबर 1858 मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्यामध्ये काही तत्व घातली आणि तीच तत्व म्हणजे आपल्या देशातील या 1857च्या बंडाचे परिणाम आहेत. आता व्हिक्टोरिया राणीनं 1 नोव्हेंबर 1858 जाहीरनामा का प्रसिद्ध केला तर 1857चं बंड जरी विस्तारानं व्यापक नसलं, मर्यादित भागामध्ये जरी हे बंड झालेलं असलं तरी इथे इंग्रज मात्र काय म्हणतो की दहशतीखाली होते, हबकलेले होते. त्यांना कळून चुकलं होतं की इंग्रजांचं शासन हे कुठेतरी शोषण भारतीयांचं करते आणि या शोषणाच्या बाबतीत भारतीय लोक आता जागृत झालेले आहेत आणि हे जर आपलं शासन असंच जर चाललं तर आपल्याला भारतामध्ये जास्त वेळ राज्य करता येणार नाही आणि म्हणून आपल्याला इथे वेगळं काहीतरी धोरण ठरवावं लागेल. आणि त्यासाठी व्हिक्टोरिया राणी त्यावेळी इंग्लंडमध्ये तिची सत्ता होती, इंग्लंडची राणी होती, या राणीची सत्ता होती, त्यामुळे या राणीनं विचार केला की भारतातील शासन आपल्याला बदलावं लागेल आणि ते शासन बदलण्यासाठी एक घटना समिती किंवा घटना आपल्याला नियमावली सादर करावी लागेल आणि त्या नियमावलीनुसार आपल्याला इथे काम करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी कायदाच पास करण्यात आला ज्याला व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा म्हणतो, त्याला मॅग्ना चार्टा असाही शब्द प्रयोग. याच्यामध्ये काही तत्व घालण्यात आले आणि त्या तत्वानुसार आपल्या देशातले एकंदर राजकीय
सामाजिक किंवा आर्थिक धोरण बदलायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट काय झाली तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली. हा पहिला परिणाम या ठिकाणी आहे. 1857च्या बंडाचा सगळ्यात मोठा परिणाम कुठला असेल तर भारतामध्ये अस्तित्वात असलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजकीय सत्ता गेली. व्यापारी सत्ता गेली नाही, व्यापारी सत्ता राहील, पण जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला राजकीय अधिकार सुद्धा देण्यात आलेले होते ती राजकीय सत्ता गेलेली दिसते. म्हणजे काय झालं तर इथे आपल्या देशामध्ये जो काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं साम्राज्य विस्तार केलेला होता आणि त्या साम्राज्य विस्ताराच्या माध्यमातून जे काही शासकीय धोरणं त्यांनी निर्माण केलेली होती तर ते सगळे राजकीय अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे काढून घेण्यात आले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला फक्त एकच अधिकार देण्यात आला तो म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं फक्त व्यापार करायचा, राजकारण करायचं नाही. त्यामुळे इथे 1858 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय अधिकार संपुष्टात आले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी फक्त एक व्यापारी कंपनी म्हणून पुढे राहिलेली आपल्याला दिसते. मग इथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली, मग कुणाची आहे तर प्रत्यक्षात राणीची सत्ता आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता सुरू झाली आणि ज्याच्यामुळे मग काही आपल्या देशामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे इथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता या ठिकाणी गेलेली दिसते. पुढे या ठिकाणी महत्वाचं तत्व आहे दुसरं की ईस्ट इंडिया कंपनीनं स्थानिक संस्थानिकांची जे काही करार केलेले होते तर ते करार स्वीकारण्यात आले. म्हणजे जसं कानपूर संस्थान असेल किंवा मराठा संस्थान असेल किंवा मुंबई संस्थान असेल तर इथे जे काही करार करण्यात आलेले होते तर त्या करार स्वीकारण्यात आले. म्हणजे स्थानिक संस्थानिकांशी जे काही करार करण्यात आलेले होते तर त्या सगळ्या कराराला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जरी राजकीय अधिकार काढून घेतलेले असले तरी राज्य विस्ताराच्या निमित्ताने भारतातील संस्थानिकांशी जे काही राजकीय करार करण्यात आलेले होते मग काही जसं आपण टिपू सुलतानाचा मृत्यू झाल्यानंतर म्हैसूर प्रांतामध्ये एक करार झाला. त्यामध्ये त्या करारानुसार काही प्रांत मराठ्यांना, काही प्रांत हैदराबादच्या निजामाला असं जे काही वाटून देण्यासाठी करार करण्यात आले होते तर असे काही राजकीय करार वेगळे होते तर ते राजकीय करार या ठिकाणी कायम ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे भारताचा कारभार राज्य सचिवाकडे देण्यात आला. हे अतिशय महत्वाचं तत्व आहे की भारतातला कारभार बघण्यासाठी राज्य सचिवाची नेमणूक करण्यात आलेली दिसते आणि हा राज्य सचिव इंग्लंडच्या पार्लमेंटला जबाबदार धरला जात होता. म्हणजे काय तर आपल्या देशामध्ये जी काही राजकीय तत्व निर्माण केली जातील ती कुणाकरवी राज्य सचिवाकरवी. आपल्या देशातला कायदा, नियम, त्याची अंमलबजावणी, प्रशासकीय धोरणं जर कोणी ठरवायची असतील तर ती कोण ठरवणार राज्य सचिव. आणि समजा आपल्या देशामध्ये राजकीय धोरणं ठरवत असताना, नियम कायदा करत असताना काहीतरी चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम झाले तर या सगळ्या गोष्टीला फक्त एका व्यक्तीला जबाबदार धरलं जात होतं ते म्हणजे राज्य सचिवाला. त्यामुळे या ठिकाणी राज्य सचिव हा या ठिकाणी जबाबदार भारताचा प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमण्यात आलेला दिसतो. त्यामुळे इंग्लंडचं पार्लमेंट आणि भारतातला राज्यकारभार याच्यातला दुवा म्हणून राज्य सचिवाला ओळखलं जात होतं. जे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भारताचा राज्यकारभार बघण्यासाठी जे काही निर्णय घेतले जातील
तर त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा सर्वाधिकार या ठिकाणी राज्य सचिवाला देण्यात आला. त्यामुळे भारताचा सगळा राज्यकारभार हा राज्य सचिवाच्या अखत्यारीत चाललेला आपल्याला दिसतो. त्यामुळे इथे जर काही चूक झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सचिव जबाबदार धरला जात होता. त्यानंतर पुढचं महत्वाचं तत्व आहे की या आपल्या 1857च्या बंडामध्ये अनेक असे राजकीय बदल झाले की ज्याच्यामध्ये पुढचा परिणाम असा झाला की महत्वाकांक्षी प्रादेशिक विस्तार योजनेला आळा बसला. म्हणजे काय तर लॉर्ड वेलस्ली किंवा दत्तक आपला लॉर्ड डलस या दोघांनी जे काही आपल्या देशामध्ये साम्राज्य विस्तार घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणलेल्या होत्या, वेगवेगळी तत्व स्वीकारलेली होती. जे तैनाती फौज पद्धत असेल, दत्तक वारस नामजूर धोरण असेल, खालसा धोरण असेल किंवा पदावरून पदच्युत करणं असेल की एखादा राजा किंवा सरंजामदार जर सर्वसामान्य लोकांना सोयीसुविधा द्यायला सक्षम नसेल तर त्याला पदावरून खाली करायचं आणि त्याची पद किंवा त्याची सत्ता हातात घ्यायची. तर अशा एक ना अनेक गोष्टी प्रादेशिक विस्तार म्हणजे भूभाग जिंकून घेण्यासाठी तो ब्रिटिशांच्या अंमलाखाली आणण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या योजना युक्त्या अंमलात आणल्या होत्या तर त्या सगळ्या गोष्टींना आळा बसला. इथे प्रादेशिक विस्तार थांबवण्यात आला आणि जो काही प्रादेशिक विस्तार झालेला होता त्या प्रादेशिक विस्तारामध्ये सुनियोजित राजकारण कसं करता येऊ शकेल, लोकांना चांगल्या सोयीसुविधा कशा देता येऊ शकतील याच्या बाबतीतला विचार विमर्श किंवा चांगली धोरणं या ठिकाणी आपल्या इंग्रजांनी राबवलेली दिसून येतात. त्यानंतर चौथं तत्व आहे भारतीयांना स्थिर सरकार देण्यासंदर्भातलं आश्वासन देण्यात आलं. म्हणजे भारतामध्ये अस्थिरता माजणार नाही, या ठिकाणी स्थिर सरकार भारतीयांना दिलं जाईल. म्हणजे अस्थिरता कमी केली जाईल आणि एक सुनियोजित असं सरकार भारतामध्ये निर्माण केलं जाईल. आणि तशा पद्धतीनं प्रयत्न पुढे झालेले आपल्याला दिसतात. कारण प्रांतीय सरकार वेगळं आलं, केंद्रीय सरकार वेगळं आलं आणि या प्रांतीय आणि केंद्रीय सरकारामध्ये काही प्रमाणामध्ये भारतीयांना सामावून घेतलेले सुद्धा दिसतं. त्यामुळे 1857च्या बंडाचा एक चांगला परिणाम म्हणावा लागेल की भारतीयांना एक स्थिर सरकार देण्याचं आश्वासन देण्यात आलं, ज्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करण्यात आला, प्रांतीय कायदेमंडळ स्थापन झालं, केंद्रीय कायदेमंडळ स्थापन झालं आणि याच्या माध्यमातून एक सुनियोजित राजकारणाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे भारतीयांना विश्वासात घेऊन राज्यकारभार केला जाईल. हा पण चांगला बदल या ठिकाणी काय. आता भारतीयांचा विश्वास म्हणजे काय तर भारतीयांचं मन विचारात घेतलं जाईल राजकारण करत असताना. जसं आज आपल्या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये सर्वसामान्य लोकांना काय वाटतं याचा विचार केला जातो. जसं उदाहरण सांगायचं झालं, आता आपलं नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं, नवीन शैक्षणिक धोरण येणार ज्याची गेल्या वर्षी प्रसिद्धी झाली, सगळ्यांना डिक्लेअर करण्यात आलं की असं असं नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या गोष्टी असणार आहेत. या नवीन धोरणामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, त्रुटी जाणवत असतील तर तुम्ही लेखी तक्रार आपल्या शासनाकडे करू शकता. तुमच्या मतांचा आदर केला जाईल आणि येत्या शैक्षणिक धोरणामध्ये जर बदल करायचा असेल तर तो बदल केला जाईल, असं तत्व त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आज लोकशाहीच्या अनुषंगानं निर्णय घेत असताना एखादा निर्णय जर असा घेतला की ज्याच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये असंतोष निर्माण होणार असेल तर लोकांची मतं विचारात घेतली जातात. आणि हे तत्व 1858 साली आपल्या ब्रिटिशांनी सुद्धा स्वीकारलं. 1858 नंतर एक हाती हुकुमशाही पद्धतीनं राज्यकारभार न करता लोकशाही पद्धतीनं भारतीयांचं मत विचारात घेऊन या ठिकाणी किंवा भारतीयांना विश्वासात घेऊन राज्यकारभार केला जाईल असं या ठिकाणी ब्रिटिशांनी मान्य केलेलं दिसतं. त्यामुळे काही अंशी भारतीयांना सोयीसुविधा देणं किंवा भारतीयांना अधिकार देणं, त्यांचं मत विचारात घेणं, या सगळ्या गोष्टी इंग्रजांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात असं इथे झालं. आणि शेवटचं तत्व आहे
परिणाम 6वा तो म्हणजे भारतीयांच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही, भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं जाईल, असं एक तत्व या जाहीरनाम्यामध्ये घालण्यात आलं. म्हणजे जी धार्मिक बंधनं घालण्यात आलेली होती, काही ठिकाणी तर सक्तीनं धर्मांतर करायला लावलं जात होतं आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला होता. म्हणून प्रत्येक धर्माची जी काही तत्व आहेत, नियम आहेत, ते प्रत्येकानं आपल्या धर्माचे नियम आचरण करावे, प्रत्येकानं स्वतःच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचा धर्म आचरणात आणावा. कुणालाही धर्माचं बंधन घातलं जाणार नाही, धर्म स्थलांतर किंवा धर्मांतर करायला सक्ती केली जाणार नाही, भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य राहील, त्यांना जसा वाटेल जो वाटेल तो त्यांनी धर्म स्वीकारावा, त्याचा प्रचार करावा, प्रसार करावा, इंग्रज याच्यामध्ये काही हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे भारतीयांना या जाहीरनाम्यानुसार धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा मिळालेलं आपल्याला दिसतं. आणखी एक चांगला बदल या ठिकाणी झाला की कायद्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असं एक आश्वासन देण्यात आलं. म्हणजे इंग्रजांना वेगळे कायदे आणि भारतीयांना वेगळे कायदे असं जे काही एक तत्व होतं तर ते तत्व बाजूला सारलं जाईल आणि समान गुन्ह्याला समान कायदा असं तत्व भारतामध्ये रुजविलं जाईल, असंही आश्वासन देण्यात आलं. पण प्रत्यक्षात असं काही झालं नाही. भारतीयांना आणि इंग्रजांना कायदे मात्र वेगवेगळेच राहिलेले आपल्याला दिसतात, पण काही अंशी कायद्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केलेला आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं 1857चं जे बंड झालं की ज्या बंडामध्ये इंग्रज काहीसे घाबरलेले आपल्याला दिसतात, त्यामुळे बरेच बदल 1858 नंतर इंग्रजांनी केले की त्या बदलांच्या माध्यमातून काही अंशी चांगले परिणाम, चांगले राजकीय किंवा शासकीय बदल आपल्या देशामध्ये झालेले आपल्याला दिसतात की त्या बदलांच्या अनुषंगानेच इथून पुढचे जे कायदे आपण जे बघितलेले आहेत तर त्या कायद्यामध्ये भारतीयांना इंग्रजांनी सामावून घेतलं, भारतीयांच्याशी साजेसं धोरण इंग्रजांनी निर्माण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर असे अनेक बदल इथून पुढे झालेले होते, तर त्या बदलांचा चांगला परिणाम भारतामध्ये झाला आणि एक चांगलं एकसूत्री शासन इंग्रजांचं भारतामध्ये रुजलेलं आपल्याला दिसून येतं. पण एक गोष्ट याच्यामध्ये झाली की सगळ्यात चांगला परिणाम जर कुठला झाला असेल तर भारतीयांच्या राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झालेली आपल्याला दिसते की आपण एक झालो पाहिजे आणि इंग्रजांच्या शासनाविरोधात आपण लढलो पाहिजे. आणि म्हणून 1858 नंतर काही अंशी राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली आणि त्याच्यातूनच स्वातंत्र्य लढा तीव्र होत गेलेला आपल्याला दिसतो. पण त्याला 31 वर्षाचा कालखंड लागला. म्हणजे साधारण 1885 सालानंतर स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं वलय किंवा एक वेगळी दिशा मिळालेली दिसून येते की ज्याच्यामुळे 1885 नंतर स्वातंत्र्य लढा तीव्र झाला तर 1947 पर्यंत तीव्र झालेला आपल्याला दिसतो. पण इथे भारतीयांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होण्यासाठी हे 1857चं बंड कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं या 1857च्या बंडाचे सकारात्मक परिणाम भारतामध्ये झालेले दिसून येतात की त्या बंडामुळे खूप चांगला बदल भारतामध्ये झाला. तर अशा पद्धतीनं आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर हे जे 1857च्या बंडाचे जे परिणाम आहेत तर त्याचे नोट्स मी तुम्हाला आता देईन. तर आता इतिहासाचे आपण 6 प्रकरणं बघितलेले आहेत. तर या 6 प्रकरणांचे नोट्स, 6 प्रकरणांचा स्वाध्याय सोडवायचा आहे आणि बुधवारी म्हणजे परवा दिवशी 28 तारखेला आणि गुरुवारी 29 तारखेला 28 आणि 29 या 2 दिवशी तुम्ही शाळेमध्ये इतिहासाची आणि गणितची वही आणून जमा करायची आहे. जर जमा केला नाही तर होणाऱ्या नुकसानीला तुम्ही जबाबदार असाल. जे तुमचं अंतर्गत मूल्यमापन केलं जातं ज्याच्यावरती 20 मार्क दिले जातात तर त्याच्यावरती तुमचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झालेले 6 प्रकरणं तुम्ही सोडवायचे व्यवस्थित. उद्या आणि परवाचे 2 दिवस आहेत, बुधवारी
ज्यांचं झालेलं असेल त्यांनी बुधवारी, ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनी कंप्लीट करून गुरुवारी वह्या गणित आणि इतिहासच्या वह्या शाळेमध्ये आणून जमा करायच्या आहेत. तर याचे नोट्स जे आहेत ते मी आता टाकेन, ते लिहा, स्वाध्याय सोडवा आणि 2 दिवसामध्ये त्या वह्या आणून जमा करायच्या आहेत. मुलांनी नाही आलं तरी चालेल, पण पालकांनी त्या वह्या शाळेत आणून दिल्या पाहिजे. तर आजचा ऑनलाईन क्लास या ठिकाणी मी थांबवतोय. तर हे 1857चं बंड अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. तर याच्यावरती 3 मार्काचा प्रश्न नेहमी येतो, तर तो व्यवस्थित समजावून घ्या. तर इथे मी थांबतोय आज.